आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 4 रिलेशन बिटवीन ई जी के यावरील आधारित न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार आहोत. A circular rod of 100 mm diameter and 600 mm long is subjected to a tensile load of 900 kN. Determine modulus of rigidity and bulk modulus. The Poisson ratio is 0.30. If modulus of elasticity is 210 kilonewton per mm square, find linear strain. ह्यामध्ये जो काही गिवन डाटा आहे तो आपण काय करूया, या क्वेश्चन मध्येच नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. अ सर्क्युलर रॉड ऑफ 100 mm डायमीटर, डायमीटर कसं करतो, डी ने डिनोट करत असतो, अँड 600 mm लॉंग, लेंथ एल ने डिनोट करतो, सब्जेक्टेड टू अ टेन्साइल लोड ऑफ 900 किलो न्यूटन. लोड दिलेला आहे, कॅपिटल पी ने डिनोट करतो. डिटरमाइन मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, जी आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे बल्क मॉड्युलस कॅपिटल के फाइंड आउट करायला सांगितलंय. ही पॉइझन रेशो म्यू ने डिनोट करतो 0.30. इफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कॅपिटल ई ने डिनोट करतो. आणि फाईन लिनियर स्ट्रेन, स्ट्रेन कशी करतो, ई लिनियर म्हणून इथं लिनियर लिहित असतो. तर या टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी रिलेशन बिटवीन आपल्याला काय लागतं, ई जी लागतं. मग रिलेशन बिटवीन ई जी काय असतं, तर 2g ऑफ 1 प्लस म्यू. आणि रिलेशन बिटवीन ई के काय असतं, थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस म्यू. यातील कोणत्याही दोन व्हॅल्यू जर माहीत असतील तर एक थर्ड व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आता बघा, यंग मॉड्युलस ई दिलाय का, दिलाय. जे आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलंय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फाइंड आउट करायला सांगितलंय. पॉइझन रेशो म्यू दिलेला आहे, म्हणजे ई आणि म्यूची व्हॅल्यू माहित आहे. आपण काय करू शकतो, जी फाइंड आउट करू शकतो. रिलेशन बिटवीन ई जी फर्स्ट ऑफ ऑल नोट डाऊन करूया. इज इक्वल्स टू 2g ऑफ 1 प्लस म्यू. यंग मॉड्युलस ई दिलाय का आपल्याला, दिलेलं आहे की ते 210 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर आहे. आपल्याला न्यूटन पर एम एम स्क्वेअर लागतं. मग काय करायचं, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू पॉवर 3 केले काय होतं, किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअरचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजेच काय होणार, 210 इंटू 10 टू द पॉवर 3 टू ॲज इट इज. जी काय करायचं ते सांगितलं आपल्याला, फाइंड आउट करायला सांगितलंय, तो सुद्धा ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये 1 प्लस म्यूची व्हॅल्यू दिली आहे किती आहे ती 0.30. कॅल्क्युलेट करूया. 210 इंटू 10 टू द पॉवर 3 इज इक्वल्स टू 2g ॲज इट इज. 1 प्लस 0.30 किती, 1.30. काय करूया, जी एका साईडला ठेवूया, बाकी सर्व टर्म इकडे पाठवूया. जीला हा 2 आणि 1.30 काय इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे 210 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइड बाय 2 इंटू 1.30. आपलं फायनल आन्सर जी कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 210 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 1.30 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी एनजी बटन प्रेस करणार. आन्सर किती आलं, 80.769. ॲज इट इज लिहिलं तरी चालतंय, किंवा 69 म्हणजेच काय असणार आहे, 77 सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच काय 769 लिहूया इंटू 10 टू द पॉवर 3. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जीचं युनिट काय असतं, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. नेक्स्ट बल्क मॉड्युलस के फाइंड आउट करूया. रिलेशन बिटवीन ई के, काय फॉर्म्युला, इज इक्वल्स टू थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस म्यू. व्हॅल्यू पुट करूया. यंग मॉड्युलस सी किती दिलाय, 210 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर. किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअरचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू द पॉवर 3 केलं काय होतं, किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअरचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 3 ॲज इट इज, के फाइंड आउट करायचा आहे ॲज इट इज. 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू त्यांनी दिले 0.30. व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट करूया. काय करूया, हा ब्रॅकेट आणि हे 3 केला काय इंटू, या साईडला आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच के इज इक्वल्स टू 210 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय 3 इंटू 1 मायनस ट्वाइस ऑफ 0.30 ब्रॅकेट कम्प्लीट. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय होणार, 210 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 3, पुन्हा एक ब्रॅकेट टाकूया, 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 0.3 ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी एनजी बटन प्रेस करणार. किती आन्सर आलं, 175 इंटू 10 टू द पॉवर 3. बल्क मॉड्युलस केचं युनिट काय असतं, न्यूटन पर एम एम स्क्वेअर.
त्याचप्रमाणे अजून काय फाइंड आउट करायला सांगितलंय, लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन कशी काढतो आपण, स्ट्रेन इज इक्वल टू काय असतं, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आपल्याला चेंज इन लेंथ दिलेलं आहे का, नाही दिली. ओरिजिनल लेंथ दिलंय का, दिलंय. मग चेंज इन लेंथ कशी काढतो, तर यंग मॉड्युलस सीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय असतो, स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेस म्हणजेच काय असतं, पी डिवाइडेड बाय ए, आणि स्ट्रेन म्हणजेच काय असतं, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. हे आपण काय करत असतो, रिव्हर्स करत असतो. म्हणजे फायनल आन्सर काय होतं, पी डिवाइडेड बाय ए. हे यल इकडे येतं, चेंज इन लेंथ इकडे येतं. मग इज इक्वल्स टू काय झालं, पी एल डिवाइडेड बाय ए इंटू चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ इकडे पाठवूया आणि हा इकडे पाठवूया. म्हणजेच काय होणार, फायनल आन्सर चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू काय असतं, पी एल डिवाइडेड बाय ए. व्हॅल्यू पुट करूया. फोर्स पी किती दिलाय त्यांनी आपल्याला, 900 किलो न्यूटन दिलाय. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की किलो न्यूटनचं न्यूटन होतं. इंटू लेंथ त्यांनी दिले का आपल्याला 600 mm. ऑलरेडी एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवाइड बाय एरिया, सर्क्युलर रॉड दिलाय आणि त्याचा डायमीटर दिलाय. मग एरिया कसा फाइंड आउट करतो, एरिया सर्क्युलर रॉडसाठी पाय डी स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. पाय ॲज इट इज. डायमीटर किती दिलाय, 100 mm. ऑलरेडी एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. 100चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. कॅल्क्युलेट करूया. शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 100चा स्क्वेअर, ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं, डिवाइडेड बाय 4. किती आन्सर आलं, 7853.981. आणि एरियाचं युनिट काय असतं, mm स्क्वेअर. ही व्हॅल्यू इथं पुट करूया, 7853.981 इंटू यंग मॉड्युलस दिलाय का, दिलाय 210. युनिट काय आहे, किलो न्यूटन पर mm स्क्वेअर आहे. आपल्याला काय लागतं, न्यूटन पर mm स्क्वेअर. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करत असतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की किलो न्यूटनचं न्यूटन होतं. कॅल्क्युलेट करूया. म्हणजेच टोटल चेंज इन लेंथ आपला आन्सर येणार, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 900 इंटू 10⁻³ इंटू 600 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 7853.981 इंटू 210 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. चेंज इन लेंथ किती आली आपली, 0.32. आणि चेंज इन लेंथचं युनिट काय असतं, mm. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेनसाठी फॉर्म्युला काय असतो, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ किती आन्सर केलं, फाइंड आउट 0.32 डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ किती दिलाय, 600 mm. ऑलरेडी एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. म्हणजेच लिनियर. फायनल आन्सर आपलं किती आलं, 0.32 डिवाइडेड बाय 600 इज इक्वल टू आन्सर किती आलं, 5.333 इंटू 10⁻⁻4. आणि याला युनिट काय असणार आहे, तर चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ mm मध्ये असतं, ओरिजिनल लेंथ mm मध्ये असतं. mm गेट कॅन्सल, म्हणून लिनियरचं युनिट काय असणार, युनिट लेस. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लिनियर स्ट्रेन, बल्क मॉड्युलस के आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी, या तिन्ही गोष्टी काय केलेल्या आहेत, फाइंड आउट केलेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त या गोष्टी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 6 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.